क्वेश्चन नंबर 8 आहे स्ट्राईक आउट एव्हरी अल्टरनेट लेटर स्टार्टिंग फ्रॉम द फर्स्ट. म्हणजे सुरुवातपासून म्हणजे पहिल्या लेटरपासून आपल्याला काय करायचं आहे, स्ट्राईक आउट एव्हरी अल्टरनेट. म्हणजे पहिलं लेटर स्ट्राईक आउट करायचं आहे म्हणजे सोडून द्यायचं आहे. म्हणजे हे पहिलं लेटर आहे ते सोडून द्यायचं आहे. दुसरं पुन्हा अल्टरनेट म्हणजे एक सोडून एक आपल्याला ते करायचं आहे. स्ट्राईक आउट एव्हरी अल्टरनेट म्हणजे प्रत्येक एक एक अक्षर आपल्याला स्ट्राईक आउट करायचं आहे, म्हणजे ओलांडून द्यायचं म्हणजे सोडायचं आहे किंवा त्याला क्रॉस करायचं आहे. लेटर स्टार्टिंग फ्रॉम द फर्स्ट वन अँड सिलेक्ट द ऑप्शन दॅट गिव्स द नेम ऑफ यंग ऑफ काऊ. यंग ऑफ काऊ म्हणजे काऊचं पिल्लूचं नाव. काऊचं पिल्लूचं नाव काय असते, आपण काऊच्या पिल्लाला काय म्हणतो, याचा आन्सर आपल्याला काढायचा आहे. मग स्ट्राईक आउट एव्हरी अल्टरनेट म्हणजे हा स्ट्राईक आउट केला आपण, पुन्हा हा स्ट्राईक आउट केला, पुन्हा नंतर एक सोडून एक. ठीक आहे, हा झाला, हा सोडला, हा स्ट्राईक आउट केला, हा सोडला, हा स्ट्राईक आउट केला. मग उरलं काय इथं, पहिल्याचं उरलं आपलं के, त्यानंतर उरला इथं आय आणि इथं उरला डी. मग काय झालं, हे किड. मग किड हे काऊचं पिल्लू असते का, तर नाही, तर हे किड हे गोटचं पिल्लू असते. राईट, गोटच्या पिल्लाला म्हणतात किड. मग हे आन्सर आहे का आपलं, नाही आहे. मग दुसरं बघू आपण. हे स्ट्राईक आउट केलं, हे दुसरं, हे एक सोडून एक स्ट्राईक आउट केलं, हे सोडलं पुन्हा हे स्ट्राईक आउट केलं, हे सोडलं पुन्हा हे स्ट्राईक आउट केलं, हे सोडलं आणि हे स्ट्राईक आउट केलं. मग याचा आता काय, बीचा आन्सर इथं काय आलंय बघू आपण. बीचं इथं बघू आपण. आता सी आला, त्यानंतर हा ए आला, त्यानंतर आला यल आणि त्यानंतर आला एफ. हे आलं काफ. तर गाईच्या पिल्लाला काफ म्हणतात का, तर हो, राईट, गाईच्या पिल्लाला म्हणतात काफ. म्हणून काऊचं पिल्लूचं नाव असते, आपण त्याला काफ म्हणतो. म्हणून आन्सर याचं आहे बी. बी इज द करेक्ट आन्सर.